Hello student, in today's lecture we are going to start our next chemical property of amine is the acylation of amines. Okay, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स सुरू केल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण दोन केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. ओके, फर्स्ट वन इज दी हॉफमन एक्झॉस्टिव्ह रिॲक्शन अँड सेकंड वन इज दी हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. आणि ही जी थर्ड केमिकल रिॲक्शन आहे ती आपण बघणार आहोत, असायलेशन ऑफ अमाइन्स. ओके, मी इथे जनरल एक्झाम्पल घेते. RnH2, this is the primary amine. Primary amine is treated with acyl halide. Okay, RC double bond OX, this is the acyl halide or acid halide. Okay, acid halide असंही म्हटलं जातं, or acid halide in presence of pyridine. Okay, primary amine is treated with acyl halide or acid halide in presence of pyridine. आता इथे काय होईल बघा, हा जो नायट्रोजन आहे त्याच्यावरती एक लोन पेअर आहे. ओके, आता इथे बघा हा ऑक्सिजन ॲटम आहे, त्याच्यावरती पार्शली निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो हे जे लोन पेअर आहेत ते काय होईल, इथे बॉन्ड फॉर्म होईल कार्बनवरती. ओके, नायट्रोजन आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होईल आणि हा बॉन्ड काय होईल, ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल. म्हणजे ऑक्सिजनवरती काय येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे इथे बघा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स मिळणार आहे, हिअर NH, हिअर H. ओके, आता नायट्रोजन आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ओके, सो इथे आणि कार्बन आणि ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज, हिअर X, हिअर R. ओके, हा काय मिळेल तुम्हाला इथे, असा कॉम्प्लेक्स मिळेल. काय झालेलं आहे, हे जे लोन पेअर आहेत या कार्बनवरती ॲक्ट झाले. ओके, बॉन्ड फॉर्म झाला, हा बॉन्डवरती शिफ्ट झाला म्हणजे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आला. ओके, आणि इथे काय येईल, ह्या नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. असं एक कॉम्प्लेक्स मिळेल तुम्हाला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल तर बघा, इथे मी असं लिहिते खाली. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे तर हा जो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो पुन्हा इथे जाईल आणि हा काय होईल, असं बाहेर पडेल. ओके, हॅलोजन ॲटम. तुम्हाला माहिती आहे हॅलोजन ॲटम हे काय आहेत तर गुड लिव्हिंग ग्रुप आहेत, ते इझिली बाहेर पडतात. सो हा बॉन्ड काय होईल, इथे शिफ्ट होईल. हा बॉन्ड इथे हायड्रोजन ॲटम बाहेर पडेल. आता हा जो हायड्रोजन ॲटम काय करेल, त्याचे 2 इलेक्ट्रॉन नायट्रोजनला देईल. ओके, आणि हा प्रोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडेल. म्हणजे काय बाहेर पडेल, HX बाहेर पडेल. ओके, म्हणजे तुम्हाला काय स्ट्रक्चर मिळेल बघा, RN. ओके, RN, हिअर NH, C डबल बॉन्ड O, हिअर R. ओके, काय मिळालं तुम्हाला इथे, अमाइड मिळालं. दिस इज दी अमाइड. ओके, प्लस HX. हे काय आहे तर जनरल एक्झाम्पल आहे. इथे आपण बघितलं काय पाहिलं आपण इथे, प्रायमरी अमाइन इज ट्रीटेड विथ ॲसिड हलाइड और असाइल हलाइड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स. ओके, हा कॉम्प्लेक्स मिळेल तुम्हाला. आणि पुन्हा जर तुम्ही इथे हीटिंग केलं तर काय होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. हा जो X आहे, हॅलोजन ॲटम आहे, हॅलोजन ॲटम इज ए गुड लिव्हिंग ग्रुप, तो बाहेर पडेल आणि हा प्रोटॉन पण इथे बाहेर पडेल. ओके, हा हायड्रोजन काय करेल, त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाला देईल, नायट्रोजनला देईल. नायट्रोजनवरती काय येईल, लोन पेअर येईल. ओके, म्हणजे तो स्टॅबिलाइज होईल आणि तुम्हाला अमाइड मिळेल. ओके, तर आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके, मिथिल अमाइन CH3NH2, दिस इज दी मिथाइल अमाइन. Methyl amine is react with acetyl chloride, CH3C double bond OCl. This is the acetyl chloride in presence of pyridine. In presence of pyridine. आता इथे काय होणार आहे बघा, हा जो नायट्रोजनवरती लोन पेअर आहे तो ह्या कार्बनवरती बॉन्ड असा कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल. कार्बनवरती पार्शली पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजनवरती पार्शली निगेटिव्ह चार्ज. ओके, हा काय होईल, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, कॉम्प्लेक्स मिळेल. CH3, हिअर N, हिअर H, हिअर H, हिअर C, O मायनस, हिअर Cl, हिअर CH3. ओके, असं काय मिळेल तुम्हाला इथे, कॉम्प्लेक्स मिळेल. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे बघा, ऑक्सिजनवरती जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथे शिफ्ट होईल आणि हा Cl इथून बाहेर पडेल. ओके, आणि त्याच्याच बरोबर काय होईल,
हा जो प्रोटॉन आहे तोही बाहेर पडेल. ह्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाला देईल? तो नायट्रोजनला देईल. आणि काय मिळेल बघा, CH3 हियर NH, C डबल बॉन्ड O हियर CH3 प्लस HCl. ओके, HCl बाहेर पडेल. दिस इज दी N मिथाइल, दिस इज दी N मिथाइल ॲसिटामाइड. ओके, दिस इज दी N मिथाइल ॲसिटामाइड किंवा N मिथाइल इथॅनामाइड. हे काय आहे? त्याचं आयुपॅक नेम आहे. N मिथाइल इथॅनामाइड हे आयुपॅक नेम आहे. तर काय होईल? इथे एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता असायलेशन ऑफ अमाइन ही जी रिॲक्शन आहे ती प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनमध्ये रिॲक्शन इथे फॉर्म होते. ओके, आता आपण सेकंडरी अमाइनचं एखादं एक्झाम्पल बघूया. हे आपण प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता आपण एक सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेऊया. बघा, CH3 हियर NH हियर CH3. ओके, दिस इज दी सेकंडरी अमाइन, दिस इज दी सेकंडरी अमाइन. त्यापेक्षा मी त्याचं नावच लिहिते. डायमिथाइल अमाइन हे काय आहे? कॉमन नेम आहे. किंवा N मिथाइल मिथॅनामाइन. ओके, N मिथाइल मिथॅनामाइन हे काय आहे? आयुपॅक नेम आहे. N मिथाइल मिथॅनामाइन is treated with acetyl chloride, CH3 C double bond OCl. This is the acetyl chloride in presence of pyridine, in presence of pyridine. ओके ओके, हा बॉन्ड इथे फॉर्म होईल आणि हा बॉन्ड काय होईल? ह्या ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल. ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल आणि तुम्हाला काय मिळेल? एक कॉम्प्लेक्स मिळेल. म्हणजे कसा मिळेल बघा, हियर N हियर H. ओके, हियर CH3 हियर CO मायनस हियर Cl हियर CH3. ओके, हा काय मिळेल तुम्हाला? इथे कॉम्प्लेक्स मिळेल. आता हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. त्यानंतर हा Cl जो आहे तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे तो निघून जाईल. इथे पण काय आहे? प्रोटॉन हा निघून जाईल. म्हणजे इथे HCl बाहेर पडेल. नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल तुम्हाला? इथे बघा, CH3 हियर N CH3 हियर C डबल बॉन्ड O हियर CH3. ओके, प्लस HCl बाहेर पडेल. दिस इज दी NN डायमिथाइल इथॅनामाइड. ओके, इथॅनामाइड. ओके, दिस इज NN डायमिथाइल इथॅनामाइड. हे काय मिळालं तुम्हाला? इथे प्रोडक्ट मिळाला, म्हणजे अमाइड मिळालं तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे सेकंडरी अमाइन घेतलेला आहे. फर्स्ट रिॲक्शनमध्ये काय घेतलं आपण? प्रायमरी अमाइन घेतला आणि रिॲक्शन केली. ओके, ॲसिटाइल क्लोराईड बरोबर. आता इथे काय झालेलं आहे का, सेकंडरी अमाइनमधला जो हायड्रोजन ॲटम आहे तो कशाने रिप्लेस करतोय? हायड्रोजन ॲटम, तो हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस केलेला आहे? तर ॲसिटाइल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. ओके, म्हणजे असाइल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. सो आपण ह्या रिॲक्शनला असायलेशन असं म्हणतो. ओके, म्हणजे बघा, प्रायमरी अमाइन घ्या किंवा सेकंडरी अमाइन घ्या, त्याच्यामधला हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो कशाने रिप्लेस केलेला आहे? असाइल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. त्यामुळे आपण त्याला असायलेशन रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता ही जी रिॲक्शन आहे असायलेशन ऑफ अमाइन ती प्रायमरी आणि सेकंडरी अमाइनमध्ये फक्त फॉरवर्ड होते. टर्शरी अमाइनमध्ये इथे रिॲक्शन होत नाही. ओके, जर तुम्ही टर्शरी अमाइन घेतलं तर नो रिॲक्शन मिळेल बिकॉज ऑफ नो रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे तिथे हायड्रोजन ॲटम नाही नसणार आहे रिप्लेसमेंटला. ओके, इथे प्रायमरी अमाइन आणि सेकंडरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस होतोय? तर असाइल ग्रुपने रिप्लेस होतोय आणि रिॲक्शन फॉरवर्ड होते. ओके, तसं टर्शरी अमाइन जर तुम्ही घेतलं तर टर्शरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम नसणार आहे रिप्लेसमेंटला असाइल ग्रुपच्या. ओके, सो तिथे रिॲक्शन होणार नाही. आता इथे तुम्ही बेन्झाइल क्लोराईड घेऊन पण रिॲक्शन करता. जसं तुम्ही ॲसिटाइल क्लोराईड घेतलेला आहे तसं तुम्ही बेन्झाइल क्लोराईड पण घेऊन रिॲक्शन करू शकता. आपण एक रिॲक्शन तशी करूया. ओके, आपण बेन्झाइल क्लोराईड बरोबर रिॲक्शन करूया. सपोज मी असं घेतलं C2H5 हियर NH2. ओके, दिस इज दी इथॅनामाइन, दिस इज दी इथॅनामाइन. ओके, is treated with C6H5 C double bond OCl. This is the benzyl chloride. Okay, this is the benzyl chloride in presence of pyridine,
ओके. इथॅनामाइन इज ट्रीटेड विथ बेन्झाइल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. आता इथे काय होईल, सेम होईल. ओके, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स मिळेल. हिअर C2H5, हिअर N, हिअर H, हिअर H, हिअर CO मायनस, हिअर C6H5, हिअर Cl. ओके. आता नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपलं लास्ट जी रिॲक्शन पाहिली आपण बघितली त्याच्यामध्ये नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज लिहायचा राहिलेला, तुम्ही विसरायचं नाही आहे. ओके. कॉम्प्लेक्समध्ये एकच कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्ज आहेत. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल आणि हा गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर पडेल. त्याचबरोबर हा प्रोटॉनच्या स्वरूपात हायड्रोजन बाहेर पडेल आणि हा काय करेल, त्याचे इलेक्ट्रॉन देईल. ओके, नायट्रोजनला, आणि त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जाईल. म्हणजे काय मिळेल तुम्हाला, C2H5. ओके, हिअर NH, हिअर C डबल बॉन्ड O, हिअर C6H5. ओके, प्लस HCl. हे काय आहे तर बघा, N इथाइल बेन्झामाइड. ओके, N इथाइल बेन्झामाइड हा प्रोडक्ट मिळाला तुम्हाला. म्हणजे इथॅनामाइन इज ट्रीटेड विथ बेन्झॉइल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन टू फॉर्म ए कॉम्प्लेक्स. ओके, हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. हा क्लोरीन इज ए गुड लिव्हिंग ग्रुप, तो बाहेर पडेल. त्याचबरोबर प्रोटॉन ही बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळेल इथे, N इथाइल बेन्झामाइड हा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे. तर ही पाहिली आपण असायलेशन ऑफ अमाइन रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन बरोबर रिॲक्शन करू शकतो. ओके, म्हणजे ही डिस्टिंग्विश टेस्ट आहे अमाइन्सची. जर तुम्ही इथे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन जर एकत्र केले तर तुम्हाला काय होणार आहे, ते तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन डिस्टिंग्विश करू शकता. ओके. त्यानंतर आपण जी नेक्स्ट रिॲक्शन बघणार आहोत ती आहे कार्बिलमाइन रिॲक्शन. ओके, ती आहे कार्बिलमाइन reaction. This is also carbylamine test. This is also distinguished between primary, secondary and tertiary amine test. ओके सर, ही जी कार्बिलमाइन टेस्ट रिॲक्शन आहे ती आपण फक्त प्रायमरी अमाइनमध्ये रिॲक्शन आपण ही टेस्ट करू शकतो. ओके, म्हणजे प्रायमरी अमाइन आपल्याला इथे डिस्टिंग्विश होऊ शकतं. आता मी ते एक फॉर एक्झाम्पल घेते, जनरल एक्झाम्पल RnH2. ओके, दिस इज दी प्रायमरी अमाइन is treated with, इथे क्लोरोफॉर्म आहे CsCl3. दिस इज ए क्लोरोफॉर्म प्लस अल्कोहोलिक KOH. ओके, तुम्ही काय घेणार आहात तिथे, अल्कोहोलिक KOH घेणार आहात, हीटिंग करणार आहात. इथे तुम्हाला काय मिळेल बघा, RNC. ओके, हिअर RNC म्हणजे तुम्हाला काय मिळालं, अल्काइल आयसोसायनाइड मिळणार आहे. ओके, हिअर RNC. ओके, आता इथे बघा, हा जो नायट्रोजनवरचे लोन पेअर आहे तो काय करेल, इथे कार्बनला देईल. ओके, आणि जे इथे बघा, इथे कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवलेला आहे. म्हणजे नायट्रोजन काय करेल, नायट्रोजनचाच इथे सहभाग आहे इलेक्ट्रॉन देण्याचा, इथे कार्बनचा नाही आहे. ओके, इथे शेअरिंग होणार नाही, त्यामुळे इथे कोऑर्डिनेटेड बॉन्ड दाखवलेला आहे. अँड दिस इज दी अल्काइल आयसोसायनाइड. ओके, अल्काइल आयसोसायनाइड. आता राहिलं काय बघा, इथे बघा Cl आहे. ओके, आणि इथे पोटॅशियम आहे, सो KCl बाहेर पडेल. ओके, KCl प्लस H2O बाहेर पडेल. ओके, H2O KCl प्लस राहिलं काय, आता इथे बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, सो आपण H2O असा अंदाज लावायचा की वॉटर बाहेर पडणार आहे. आता तुम्ही रिॲक्शन बॅलन्सिंग करा. इथे बघा KCl प्लस H2O. आता इथे बघा 3 Cl आहेत. ओके, KCl 3 Cl आहे, सो आपल्याला इथे 3 थ्राईस KOH घ्यावं लागेल. ओके, थ्राईस KOH घेतलं तर आपल्याला इथे थ्राईस KCl घ्यावं लागेल. ओके, आता इथे बघा हायड्रोजन मोजा किती आहेत. इथे बघा हायड्रोजन किती आहेत, 2 3 4 5 6 आहेत. ओके, इथे किती आहेत, 2च आहेत, सो इथे काय करा, थ्राईस करा. ओके, 6 झाले इथे. आणि ऑक्सिजन बघा इथे बॅलन्सिंग होत आहेत का, तर 3 ऑक्सिजन आहेत, इथे पण काय आहेत, 3 ऑक्सिजन आहेत, सो इथे रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. हे आपण काय बघितलं, जनरल एक्झाम्पल बघितलं. आता ही जी कार्बिलमाइन रिॲक्शन आहे ती फक्त आपण प्रायमरी अमाइन बरोबर करू शकतो. ओके, म्हणजे फक्त प्रायमरी अमाइनच काय देतात, तर कार्बिलमाइन रिॲक्शन देतात. सो आपण याला डिस्टिंग्विश रिॲक्शन असं म्हटले तरी चालेल, म्हणजे डिस्टिंग्विश टेस्ट असं म्हटलं तरी चालेल.
ओके, त्यानंतर आपण स्पेसिफिक एक्झाम्पल बघूया. हियर CH3NH2, हियर CH3NH2, दिस इज दी मिथाइल अमाइन, दिस इज दी मिथाइल अमाइन. CHCl3 क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म बरोबर रिॲक्शन होते प्लस अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक KOH. ओके, आता इथे काय होईल बघा, CH3, ओके, CH3NC, ओके, CH3NC असं लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. ओके, CH3NC, दिस इज दी मिथाइल आयसोसायनाइड, दिस इज दी मिथाइल आयसोसायनाइड प्लस आता इथे काय राहिलं बघा, हा CH3NC इथे गेला. ओके, राहिलं का इथे Cl आहे, इथे पोटॅशियम आहे, तो जो KCl बाहेर पडेल, KCl इथून बाहेर पडलं प्लस इथे राहिलं काय, Cl बाहेर पडला, KCl बाहेर पडला, आता राहिलं काय, वॉटर. ओके, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, सो इथे वॉटर बाहेर पडणार आहे. आता रिॲक्शन बॅलन्सिंग करा, इथे 3 Cl आहे, सो आपल्याला इथे पोटॅशियम किती घ्यावं लागेल, थ्राईस घ्यावं लागेल आणि इथे काय घ्यावं लागेल, थ्राईस. ओके, थ्राईस KCl. त्यानंतर बघा इथे हायड्रोजन किती आहेत बघा, 2 3 4 5 6. ओके, 6 आहेत हायड्रोजन, सो इथे तुम्हाला थ्राईस घ्यावं लागेल वॉटर मॉलिक्यूल. ओके, सो इथे झाले 6. ऑक्सिजन किती आहेत तर 3 आहे, तिथे पण रिॲक्शन काय झालेली आहे, बॅलन्सिंग झालेली आहे. ओके, त्यानंतर आपण अजून एक रिॲक्शन इथे बघूया. आपण ॲरोमॅटिक अमाइन घेऊया, ॲरोमॅटिक अमाइन. ओके, इथे मी ॲनिलीन घेते, दिस इज दी ॲनिलीन. बघा इथे प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्शन होते प्लस ॲरोमॅटिक अमाइन बरोबर पण इथे रिॲक्शन होईल. तुम्ही इथे ॲनिलीन घेणार आहात, इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म, दिस इज दी क्लोरोफॉर्म. ओके, अल्कोहोलिक KOH घेणार आहात तुम्ही इथे, अल्कोहोलिक KOH. इथे थ्राईस घ्यायचे तुम्हाला आता माहिती आहे. ओके, त्यानंतर बघा इथे काय होईल, बेन्झीन रिंग हियर. ओके, हियर NC, हियर NC. ओके, दिस इज दी प्लस बघा KCl, थ्राईस KCl बाहेर पडेल प्लस टॉईस ऑफ H2O. ओके, टॉईस ऑफ H2O हा प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळेल. इथे रिॲक्शन आपण बघितलेली आहे, दिस इज दी बेन्झीन आयसोसायनाइड, बेन्झीन आयसोसायनाइड. ओके, काय झालेलं इथे ॲनिलीन आपण घेतलं, ॲनिलीन इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक KOH. ओके, तुम्ही इथे थ्राईस मॉलिक्युल्स घेणार आहात KOHचे. इथिंग केल्यानंतर तुम्हाला बेन्झीन आयसोसायनाइड इथे मिळेल, म्हणजे NC ग्रुप इथे येईल, आयसोसायनाइड ग्रुप येईल प्लस KCl प्लस H2O. ओके, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. जर तुम्हाला नसेल बॅलन्सिंग समजलं तर बघा, मी पुन्हा सांगते तुम्हाला. इथे बघा काय झालेलं आहे, प्रायमरी अमाइन आपण घेतलं. ओके, प्रायमरी अमाइन इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म, इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH. ओके, आता इथे बघा हा जो नायट्रोजन आयटम आहे त्याच्यावरती लोन पेअर आहेत, तो काय करेल, इथे बॉन्ड फॉर्म करेल, म्हणजे दोन्ही त्याचे इलेक्ट्रॉन लोन पेअर कोणाला देईल, कार्बनला देईल आणि बॉन्ड फॉर्म होईल, म्हणजे तुम्हाला RNC अल्काइल आयसोसायनाइड हा प्रोडक्ट मिळेल. प्लस काय राहणार आहे बघा, आता इथे हा RNC हा गेला. ओके, राहिलं काय आता पोटॅशियम आणि Cl, म्हणजे KCl बाहेर पडेल, हे तुम्हाला लगेच कळालं पाहिजे, KCl प्लस. त्यानंतर हे गेलं की राहिलं काय, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे, सो H2O बाहेर पडणार आहे. आता रिॲक्शन बॅलन्सिंग करा तुम्ही. इथे बघा 3 Cl आहे, सो आपल्याला इथे थ्राईस KOH घ्यावं लागेल. ओके, सो इथे पण आपल्याला थ्राईस घ्यावं लागेल, थ्राईस KCl. ओके, सो झाली ही रिॲक्शन इथे बॅलन्स. आता वॉटर हायड्रोजन बघा किती आहेत, इथे 6 हायड्रोजन आहेत. ओके, इथे काय करा मग तुम्ही थ्राईस करा, थ्राईस वॉटर मॉलिक्यूल. झाली रिॲक्शन बॅलन्स. इथे तुम्हाला रिॲक्शन बॅलन्सिंग करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला परीक्षेमध्येही विचारलं जाईल कार्बिलमाइन रिॲक्शन. तर कार्बिलमाइन रिॲक्शन ही आहेत फक्त प्रायमरी अमाइन रिॲक्शन देतात. ओके, म्हणजे सपोज तुम्हाला इथे ठेवलं, एकत्र केले प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन गेले, तर तुम्ही कार्बिलमाइन रिॲक्शन करूनही प्रायमरी अमाइन सेपरेट करू शकता. ओके, म्हणजे प्रायमरी अमाइन ओळखू शकता. म्हणजे प्रायमरी अमाइन जे आहे ते फक्त कार्बिलमाइन टेस्ट देतात. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ॲनिलीन पण घेऊ शकता. ॲनिलीन इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म अँड अल्कोहोलिक KOH टू फॉर्म ए बेन्झीन आयसोसायनाइड. ओके, हा प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळेल. तर इथे आपण थांबूया. ज्या नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी आहे रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.